चला सकाळी सकाळी आज मस्त छान असं पौष्टिक नाश्ता बनवायचा आहे. आता इथे ना रात्रीच मी ना काळे चणे किंवा गावठी हरभरे म्हणतात त्याला, ते भिजत घातलेले होते. आणि हे गावठी हरभरे माझे शेतातलेच आहे, घरचे. रात्री भिजत घातले. आता त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ असे 2 पाण्यानं धुवून घ्यायचे. व्यवस्थित असे निवडून पण घेतले मी पहिले, कारण का त्याच्यामध्ये माती वगैरे असते. आणि इथे बघा, आता आपल्याला ना कुकरमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायची आणि थोडासा कांदा घालायचा, जास्त पण नाही घालायचा, थोडाच घातलेला आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर थोडासा टॅमॅटो पण घालून घेतला. टॅमॅटो घातल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं, म्हणजे लवकर आपला कांदा टॅमॅटो मऊ होतो. इथे हळद घालून घेतलेली, थोडंसं लाल तिखट घातलेले आणि छोले मसाला पण थोडासा घालून घेतलेला, छान टेस्ट येते. अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, अर्ध्या ग्लासपेक्षाही कमी पाणी घालणार आहे, कारण का आपल्याला हा चणा सुका बनवायचा आहे. आता याच्यामध्ये आपण जो चणा किंवा हरभरे स्वच्छ धुवून ठेवलेले आहे ते पण घालून घ्यायचे आहे. आणि इथे बघू शकता मिक्स करून घ्यायचं. आता तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालू शकता, माझ्याकडे नाही आहे. चला मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता इथे कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. चला आता इथे बघू शकता कुकर पण थंड झालेला आहे, छान असा एकदम शिजलेला आहे मस्त. आणि अजिबात पाणी वगैरे ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच्यावरती आपल्याला आहे ना काकडी, कांदा, टॅमॅटो घालून घ्यायचं आहे आणि लिंबू पण पिळून घ्यायचं आहे छान असं. तुमच्याकडे शेव असेल शेव पण टाकू शकता, मुलांना देऊ शकता. वरून तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, पण मी काही टाकत नाही, कारण काही आम्ही खाणार आहोत. मुलांना मी चाट मसाला टाकून देईल. चला झटपट आपला नाश्ता तयार झालेला आहे.